तर आपण बघतोय आहार द्रव्य संस्कार. तर वाळा, चंदन, सुगंधी फुलांनी सुगंधित करून ते पाणी जर आपण पिले तर आल्हाददायक आणि तृष्णाशमन करणारे असते. तर समजा आंबा आहे, तो आपण धान्याच्या राशीत किंवा गवतात जर ठेवून पिकवला तर मृदू, रसाळ, पक्व आणि रसरशीत चांगला असतो. तो झाला धान्य आणि गवताचा संस्कार. पण तोच आंबा झाडावर जर राहून पक्व झाला तर तो झाला कालसंस्कार. तसेच जर पांडू किंवा अॅनिमिया असलेल्या रुग्णाने जर लोखंडाच्या पात्रांमध्ये ठेवलेले अन्न शिजवलेले किंवा त्याच्यात ठेवलेले पाणी पिले तर तो झाला पात्रसंस्कार. आता असेच बरेच रूल आहेत की रात्री दही खाऊ नये, त्याच्यामध्ये जर आपण आणि नुसते दही खाऊ नये, त्याच्यामध्ये आवळकंटी, मधू, साखर असे पदार्थ मिक्स करून खावेत. आणि दही हे जर नित्यसेवन आपण केले तर ते विविध व्याधींना निमंत्रण देते. तर संस्काराचा मेन अर्थ काय आहे की जे त्याच्या पदार्थातले प्रतिकूल गुण आहेत ते काढून टाकून त्याला अनुकूल गुण त्याच्यामध्ये निर्माण करणे, म्हणजे खाण्यासाठी आपण त्याला सुलभ, सोपे, रुचकर आणि चांगले आणखी जास्तीत जास्त अन्न ते बनविणे. आणि मग अशा वेगवेगळ्या संस्कारांनी आपण ते अन्न असे आपण खाण्यायोग्य बनवितो.